नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत गणित इयत्ता 8वी. आजचा घटक आहे त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा, अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या कोनांचे दुभाजक. मागील इयत्तेत आपण कोनांचे दुभाजक काढणे बघितलेले आहे. थोडक्यात आपण बघूया. कंपास घेऊन अशा प्रकारे आपण प्रत्येक कोनाचा कोन दुभाजक काढून घ्यायचा आहे आणि हा कोन दुभाजक आपण जर बघितले तर हे कोन दुभाजक जे आहे, हे कोन दुभाजक एकसंपाती असतात. त्रिकोणाचे कोन दुभाजक हे एकसंपाती असतात. कॉन्करंट, दे आर कॉन्करंट आणि त्यांच्या संपात बिंदूला अंतर्मध्य असे म्हणतात, इन सेंटर असे म्हणतात. हे बघा, हे झाले एकसंपाती, म्हणजेच एकाच बिंदूत आपल्याला हे कोन दुभाजक छेदताना दिसतात आणि त्यांचा जो संपात बिंदू आहे त्याला अंतर्मध्य, इन सेंटर असे म्हणतात. आता याच्या सहाय्याने आपण त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ काढू शकतो. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ असे म्हणतात. आणि ही झाली लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण यामध्ये असलेली त्रिकोणाची अंतर्वर्तुळे. तर त्रिकोणाचे कोन दुभाजक एकसंपाती असतात आणि त्यांच्या संपात बिंदूला आपण जर संपात बिंदू बघितला तर तिन्ही प्रकारच्या त्रिकोणामध्ये आपल्याला अंतर्मध्य जो आहे तो त्रिकोणाच्या अंतर्भागात मिळत आहे. आता त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक हे पण आपण इयत्ता 7वी मध्ये बघितलेलं आहे. लंब दुभाजक आपण काढले तर AB, AC आणि BC या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत आणि या बाजूंवर आपण PQR या बिंदूतून काय काढलेले आहेत, लंब दुभाजक काढलेले आहेत. हे तिन्ही लंब दुभाजक एकमेकांना D या एकाच बिंदूत छेदतात आणि म्हणजेच हे लंब दुभाजक सुद्धा एकसंपाती आहे. तर त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे लंब दुभाजक एकसंपाती असतात. आता या लंब दुभाजकांच्या सहाय्याने आपण त्रिकोणाचे परिवर्तुळ काढू शकतो. त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे परिवर्तुळ असे म्हणतात. बघा, तिन्ही शिरोबिंदूतून हे गेलेलं आहे. आपण पहिले लंब दुभाजक काढून घेतले आणि लंब दुभाजकाच्या सहाय्याने तो जो आपल्याला लंब दुभाजक काढल्यानंतर त्याचा जो संपात बिंदू आहे ते झालं परिमध्य किंवा परिकेंद्र आणि त्याच्या सहाय्याने आपण हे परिवर्तुळ काढू शकतो. तर त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एकसंपाती असतात आणि त्यांच्या संपात बिंदूला परिकेंद्र किंवा परिमध्य असे म्हणतात. बघा, त्रिकोणाचा परिमध्य आपण या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढलेले आहेत, म्हणजेच लंब दुभाजक काढलेले आहेत आणि त्याच्या सहाय्याने आपण सर्कमसेंटर मिळवला आणि त्यानंतर त्रिकोणाचे परिवर्तुळ काढलेले आहे. आता त्रिकोणाचा अंतर्मध्य लघुकोन त्रिकोणात, काटकोन त्रिकोणात आणि विशाल कोन त्रिकोणात या तिन्ही प्रकारच्या त्रिकोणात त्रिकोणाचा अंतर्मध्य आपल्याला तुम्हाला दिसतोय बघा, त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. तर परिमध्य लघुकोन त्रिकोणात, विशाल कोन त्रिकोणात आपल्याला बाहेर दिसतोय आणि काटकोन त्रिकोणात
हा परिमध्य जो आहे तो कुठे आहे? कर्णावर दिसत आहे. बघा, लघुकोन त्रिकोणात त्रिकोणाच्या अंतर्भागात, विशालकोन त्रिकोणात बाह्य भागात, त्रिकोणाच्या बहिर्भागात आहे तो. तर काटकोन त्रिकोणात हा परिमध्य कर्णावर आपल्याला मिळणार आहे. आता आपण येणार आहोत शिरोलंब. शिरोलंब म्हणजे काय? हा आपण एक त्रिकोण घेतला आणि या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर आपण हा लंब रेषाखंड काढलेला आहे. तर हा जो शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर लंब रेषाखंड आपण जो काढतो त्यालाच त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात. The perpendicular segment drawn from a vertex of a triangle on the side opposite to it is called an altitude of the triangle. त्रिकोण ABC आपण A शिरोबिंदूतून शिरोलंब काढला. आता AM हा A बिंदूतून जाणारा म्हणजे त्रिकोणाच्या A या शिरोबिंदूतून जाणारा आपण शिरोलंब काढला. रेख AM हा पाया BC वरील शिरोलंब आहे. बघा, शिरोबिंदू A मधून समोरील बाजूवर पाया आहे BC समोरील बाजू, त्यावर आपण AM हा शिरोलंब काढला. सेगमेंट AM is an altitude on side BC. आता C या शिरोबिंदूतून आपण काढूया. तर CP हा बाजू AB वरील शिरोबिंदू C मधून काढलेला शिरोलंब आहे. सेगमेंट CP is an altitude on side AB. आणि आता शिरोबिंदू B मधून आपण हा शिरोलंब काढूया. हा आहे BN. तर रेख BN हा बाजू AC वरील शिरोलंब आहे. आता याचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येतंय बघा. हे आपण शिरोलंब काढल्यानंतर हे तिन्ही शिरोलंब एकाच बिंदूत आपल्याला छेदताना दिसत आहे. आणि हे म्हणजेच हे तिन्ही शिरोलंब एकसंपाती आहेत. 3 altitudes are congruent. आणि त्यांचा जो संपात बिंदू आहे त्याला काय म्हणतात? शिरोलंब संपात किंवा लंब संपात बिंदू असे म्हणतात. The point of concurrence is called the orthocenter of the triangle and it is denoted by letter O. संपात बिंदूला त्रिकोणाचा शिरोलंब संपात किंवा लंब संपात असे म्हणतात आणि तो O या अक्षराने दर्शविला जातो. आता त्रिकोणाच्या लंब संपात बिंदूचे स्थान आपण बघणार आहोत. The location of the orthocenter of a triangle. लघुकोन त्रिकोण जर आपण घेतला तर लघुकोन त्रिकोणामध्ये लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात आपल्याला दिसून येतोय बघा. हा आहे ऑर्थोसेंटर. इट इज इन द इंटिरियर ऑफ द ट्रायंगल इन अन ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आता विशालकोन त्रिकोणामध्ये हा लंब संपात बिंदू आपल्या त्रिकोणाच्या बाह्य भागात आढळून येतोय बघा. द ऑर्थोसेंटर ऑफ अन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल इज इन द exterior of the triangle. आणि काटकोन त्रिकोणात हाच लंब संपात बिंदू आपल्याला कुठे दिसतो आहे? काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर आहे. The orthocenter of a right angle triangle is the vertex of the right angle. काय आहे त्याचा तो? काटकोन त्रिकोणाचा शिरोबिंदू हाच त्या काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू मिळतो. तर लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडास त्या त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात. लघुकोन त्रिकोणात लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. विशालकोन त्रिकोणात लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. आणि काटकोन त्रिकोणात लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. पुढे आपण बघणार आहोत मध्यगा म्हणजे काय. आता मध्यगा म्हणजे काय? हा एक त्रिकोण आपण घेतला आणि या त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूतून समोरील बाजूचा
मध्यबिंदू बघा दिसतायत, दोन भाग झालेले आहेत समोरील बाजूचे. तर समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिकोणाची मध्यगा होय. मग ए शिरोबिंदूतून BC चा मध्यबिंदू, ए हा शिरोबिंदू आणि BC चा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच मध्यगा होय. तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. Segment joining the vertex and the midpoint of the opposite side is called a median of the triangle. त्रिकोण ABC काढला आणि ए शिरोबिंदूतून BC च्या मध्यबिंदूवर आपण अशा प्रकारे रेषाखंड काढला. त्याला नाव दिलं AP. या AP मुळे BC चे काय झाले, दोन भाग झाले. BP इज इक्वल टू CP. आता B बिंदूतून समोरील बाजूवर म्हणजेच AC बाजूवर आपण BQ हा रेषाखंड काढलेला आहे आणि त्यामुळे AC चे दोन भाग झाले, AQ आणि CQ समान भाग झाले. आता C शिरोबिंदूतून समोरील बाजूवर म्हणजे बाजू AB वर मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड आपण काढला CR मुळे AB चे दोन भाग झाले, AR इज इक्वल टू BR. तर या ठिकाणी लक्षात घ्या, सेगमेंट AP, सेगमेंट BQ आणि सेगमेंट CR या त्रिकोणाच्या मध्यगा आहेत. सो सेगमेंट AP, segment BQ and segment CR are the medians of triangle ABC. Now these medians are always congruent. हे या मध्यगा ज्या आहेत या एक संपाती असतात आणि या मध्यगांचा जो संपात बिंदू आहे त्याला मध्यगा संपात असे म्हणतात. These medians are concurrent and their point of concurrence is called the centroid and it is denoted by G. बघा हा सेंट्रॉइड G ने दर्शवला जातो. त्याला मध्यगा संपात असे म्हणतात. त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म आपण बघणार आहोत. The property of the centroid of a triangle. A बिंदूतून आपण मध्यगा काढली AP, त्यामुळे BP आणि CP हे समान भाग झाले. आता B बिंदूतून आपण मध्यगा काढूया समोरील बाजूवर BQ आणि C बिंदूतून आपण मध्यगा काढली CR. आता आपण याचा मध्यगा संपात G. आता AG हे अंतर आपण मोजूया, किती आहे 2.8 2.8. GP आपण मोजणार आहोत 1.4. BG 3.2. GQ 1.6. CG 4.2 and GR 2.1. आता याचं आपण AG GP याचं गुणोत्तर काढूया. AG is to GP म्हणजे AG upon GP equal to 2.8 upon 1.4 that is equal to 2:1 2:1. BG आणि GQ हे गुणोत्तर आपण बघूया 3.2 upon 1.6 हे पण आपल्याला मिळालं 2:1 and CG is to GR that is also 4.2 upon 2.1 is equal to 2:1. आता ही तिन्ही गुणोत्तर बघा आपल्याला समान दिसली आहेत. यावरून त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म तयार होतोय की त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूमुळे मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. The centroid divides each median in the ratio 2:1. त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूमुळे मध्यगेचे
2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. आता या मध्यकाचे काही गुणधर्म आहेत बघा. The three medians always meet at a single point no matter what the shape of the triangle is. Maybe it's acute angle triangle, right angle triangle or obtuse angle triangle. The three medians always meet at a single point. Every triangle has three medians, one from each vertex. And the point where the three medians meet is called the centroid of the triangle. आता आपल्याला काटकोन त्रिकोणामध्ये मध्यगा काढायचे आहेत. Draw a right angle triangle XYZ, draw its medians and show their point of concurrence by G. काटकोन त्रिकोण आपण काढला, त्याला नाव दिलं XYZ and we have to draw median from point X, that is vertex X, from vertex Y and from vertex Z. We can see that they are concurrent and their point of concurrence is G. Next, fill in the blanks. Point G is the centroid of triangle ABC. Now we have to solve this question. If RG is 2.5, then GC equal to how much? The RG, this much, is 2.5, then GC equal to, BG equal to 6, BG, this is given 6, then BQ we have to find, and if AP whole is given 6, then AG equal to how much? आता आपण आताच गुणधर्म बघितला, तर संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. The centroid divides each median in the ratio 2:1. आता त्यानुसार GC आपल्याला RG काढायचे आहे बघा. पहिलं RG दिलेलं आहे, GC काढायचे. आता GC म्हणजेच हा बघूया आपण, मग आपण त्याचं गुणोत्तर बघूया. GC upon GR or GC is to GR equal to 2:1. या मध्यकेचं 2:1 या प्रमाणात विभाजन होतं. That is GC upon GR equal to 2/1, but GR, that is RG, is given 2.5. किमती घालूया आपण. Therefore length GC upon 2.5 equal to 2/1. Therefore by cross multiplication GC equal to 2 into 2.5, that is GC equal to 5. मग GC आपल्याला मिळालं 5. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये सेकंड वन आपल्याला BQ काढायचंय बघा. BG is to GQ. आता हे बघा, BG is to GQ. हे 2:1. Therefore BG upon GQ equal to 2/1. But BG is given 6. Therefore 6 upon GQ equal to 2/1. By cross multiplication 6 into 2 into length GQ. Cross multiplication केलं आपण या ठिकाणी, तिरकस गुणाकार. Therefore length GQ equal to 6/2, that is equal to 3. तर GQ मिळाला आपल्याला 3. आपल्याला मिळाले, विचारले BQ, लक्षात घ्या. But what is BQ? BQ equal to BG plus GQ. BG is given, GQ आपण शोधलेला आहे. Therefore length BQ equal to 6 plus 3, that is equal to 9. तर BQ आपण काढलं 9. Now third one, AG we have to find out. AP is given 6, whole is given 6, and we have to find AG and GP. Now length AP equal to 6, that is given. Length AG plus length GP equal to 6. AP म्हणजेच काय, तर AG plus GP. But AG is to GP is equal to 2:1, कारण ही त्रिकोणाची मध्यगा आहे. Median of a triangle. AP is the median. Therefore the it divides each median in the ratio 2:1. So AG upon GP equal to 2:1.
Therefore, AG upon GP equal to 2 upon 1. Therefore, length AG equal to 2 into length GP, cross multiplication. By cross multiplication, we are getting this. But what is AG plus GP equal to 6? Now, putting the value of AG, that is 2GP, plus length GP equal to 6. 3 into length GP equal to 6. Therefore, length GP equal to 6 upon 3, that is 2. The GP आपल्याला मिळालं 2. Now, we can find out now AG. But from 1, AG plus GP equal to 6. याने पण आपण काढू शकतो, किंवा length AG equal to 2 into length GP, that is equal to 2 into 2, that is equal to 4. Therefore, length AG equal to 4 and length GP equal to 2. Okay? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.